नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या स्त्रियांनी वटपौर्णिमेला लाल किंवा केशरी रंगाची साडी नेसावी. हा रंग त्यांच्यासाठी ऊर्जा व शुभतेचे प्रतीक आहे. तसेच वृषभ राशीच्या स्त्रियांसाठी गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची साडी शुभ मानली जाते. हा रंग सौंदर्य आणि स्थिरतेचे प्रतीक देखील आहे. मिथुन राशीच्या स्त्रियांनी हिरव्या किंवा हलक्या पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी, ज्यामुळे आनंद व उत्साह देखील वाढतो. कर्क राशीच्या स्त्रियांना पांढरी किंवा चंदेरी म्हणजे सिल्वर रंगाची साडी परिधान करणे शुभ ठरते, कारण हा रंग शांती आणि सौम्यता दर्शवतो. आता जाणून घेऊयात सिंह राशीच्या स्त्रियांसाठी केशरी किंवा सोनेरी रंगाची साडी अत्यंत शुभ मानली जाते, कारण हा रंग तेज आणि प्रतिष्ठा देखील दर्शवतो. तसेच कन्या राशीच्या स्त्रियांनी फिक्कट हिरवी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, जी त्यांच्यातील सुसूत्रता आणि शुद्धता देखील दर्शवते. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का. आता जाणून घेऊयात तुळ राशीच्या स्त्रियांना निळ्या किंवा गुलाबी रंगाची साडी शोभा देईल. हे रंग संतुलन तसेच प्रेमाचे देखील प्रतीक आहे. वृश्चिक राशीच्या स्त्रियांनी गडद लाल किंवा मार्जेंटा रंगाची साडी घालावी, जी त्यांच्यातील उत्कटना आणि दृढ इच्छाशक्ती वाढवते. आता जाणून घेऊयात धनु राशीबद्दल. धनु राशीच्या स्त्रियांसाठी पिवळा किंवा केशरी रंग अत्यंत शुभ आहे, कारण हा रंग अध्यात्म आणि ज्ञान दर्शवतो. मकर राशीच्या स्त्रियांनी फिक्कट निळसर हिरवा रंग निवडावा, पण गडद राखाडी किंवा काळसर रंग टाळावा. आता जाणून घेऊयात कुंभ राशीविषयी. कुंभ राशीच्या स्त्रियांसाठी निळा किंवा जांभळा रंग शुभ मानला जातो, ज्यामुळे आध्यात्मिकता आणि स्थैर्य देखील वाढते. मीन राशीच्या स्त्रियांनी पांढरी, गुलाबी किंवा क्रीम रंगाची साडी परिधान करावी, कारण हे रंग भावुकता आणि शुभतेचे प्रतीक आहेत. तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.